तुमच्या शेळीला 3 पिल्लं झाली, दूध कमी पडत आहे, किंवा शेळी दगावली आहे, दूध कमी पडत आहे पिल्लाला, किंवा शेळी आजारी आहे, दूध येत नाही, त्यासाठी मित्रांनो आपण आज जुगाड करणार आहोत. तर नमस्कार, माझं नाव विठ्ठल मोरे, आपण पाहतात मुक्ताई शेळी पालन. मित्रांनो, आपल्या शेळीला जेव्हा 3 पिल्लं होतात तेव्हा त्या शेळीचं दूध त्या पिल्लांना पुरी होत नाही. मग त्यासाठी काय करायचं, आपण असं गाईचं दूध, आपल्याकडे गाय आहे, गाईचं दूध आपण काढून घेत असतो आणि ते या निप्पलच्या बॉटलने आपण पिल्लाला दूध पाजत असतो. ही निप्पल बॉटल मित्रांनो 250 ml ची आहे. ही लहान लेकराला विशेष करून वापरतात. तर आपण काय करायचं, ही निप्पल बॉटल घेऊन यायची आपल्या मेडिकल मधून आणि हिला थोडं छिद्र लहान असतं, सुईने छिद्र असं गरम करून थोडं छिद्र वाढवायचं, कारण कसं लहान लेकरापेक्षा लहान शेळीच्या पिल्लांना छिद्र थोडं मोठं पाहिजे, म्हणजे जेणेकरून कसं शेळीच्या सडानुसार त्याची धार असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळं दूध जास्त पडतं आणि पिल्लू लवकर पितं आणि तुमचा वेळ पण वाचतो. असं करायचं. निप्पल बॉटल घेतली पहिल्यांदा, त्याच्यामध्ये आपण आता काय करायचं, दूध भरून घ्यायचं. गाईचं दूध कोणी काय करतं मित्रांनो, 50% गाईचं दूध आणि 50% पाणी वापरतं. तसं मित्रांनो मी वापरत नाही, मी पूर्णपणे दूध वापरतो. काही लोक म्हणतात प्रॉब्लेम होतो, प्रॉब्लेम मला काय आतापर्यंत आला नाही. तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्की दूध 50% आणि दूध पाणी 50% वापरू शकता. तसेच दूध गरम करून सुद्धा वापरू शकता, जेणेकरून कसं पचायला सोपं जातं. तुम्ही जसं तुम्हाला सुटेबल होईल तसं तुम्ही करू शकता. मित्रांनो, याच्यामध्ये दूध घ्यायचं, हे निकत दूध आहे. तिकडे एक जर्सी गाय आहे, तिचं दूध आपण आपल्या पिल्लांना पाजवत असतो. जेव्हा कमी पडते तेव्हा, गरज नसते तेव्हा काही गरज नाही. असं पूर्णपणे बॉटल भरून घेतली मित्रांनो. तर ज्या पिल्लाला दूध कमी पडत आहे त्या पिल्लाला पाजवतं. कसं पाजवायचं तुम्हाला सांगतो. मित्रांनो, हे पिल्लू आहे आपल्याकडे. आता हे पिल्लू बघा दूध कसं पितं, बघा भरपूर दूध. बघा दूध कसं प्यायला. असं जुगाड करून आपल्याला पिल्लाला मोठं करणं गरजेचं आहे. कारण कसं पिल्लू एकदा लहानपणी कमजोर झालं त्याची वाढ खूप कमी होते. त्यासाठी आपल्याला या दुधातून, आता दूध काही लोक दुधातून काय करतात, ORS पावडर आपलं हे कुकराई बॉटल पण टाकतात आणि किंवा A to Z सिरप सुद्धा टाकू शकतो. असं 1 ml ते असं म्हणजे 1-2 थेंब असं टाकू शकतो आपण. का माहिती का, कारण याच्यामध्ये आपले पोषक तत्व असतात आणि त्याच्यामुळे आपल्या पिल्लाचं संगोपन चांगलं होतं. असं पण कोणी करत असतं. त्याच्यामुळे आपण आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्या आणि औषध मिसळायचे तर मिसळू शकता. पण आपण जगवण्यासाठी किंवा त्याला पोषण भेटण्यासाठी आपण दूध सुद्धा वापरू शकतो. अशा प्रकारे आपण दूध पाजवत असतो मित्रांनो. तसं पिल्लू जगलं पाहिजे आणि पिल्लू नुसतं जगून नाही चालत, तर पिल्लाला पोषण पण भेटलं पाहिजे, तरच पिल्लाची वाढ होते. असं करण्यासाठी आपण हा जुगाड आपण नेहमी वापरतो, जेणेकरून कसं पिल्लू कमजोर होता कामा, हे आपण सगळ्यात महत्वाचं. अशा प्रकारे मी जुगाड करत असतो. कारण कसं आहे, पिल्लाला दूध पुरी झालं नाही पिल्लू खूपच खराब होतं. अशा प्रकारे मी करत असतो. तुम्हाला पण अशा काही अडचणी आल्या तर नक्की तुम्ही करून बघा. पिल्लू खूप चांगल्या प्रकारे दूध पितं आणि पिल्ल्याची चांगली तब्येत बनते. शेळीच्या दुधा एवढं गाईचं दूध पोषक नाही पिल्लासाठी, पण आता नाईलाज जो असतो आपल्याला, आता काय पिल्ल्याला का आपण खुराक काही देऊ शकत नाही, चारा देऊ शकत नाही, काहीच देऊ शकत नाही, त्या टाइमला आपण हे गाईचं दूध किंवा दुसऱ्या शेळीचं दूध काढून सुद्धा आपण पिल्ल्याला पाजू शकतो. अशा प्रकारे जुगाड करणं गरजेचं आहे. कारण लहान पिल्ल्याला काहीच देऊ शकत नाही तुम्ही, पोर ना चारा ना खुराक काहीच नाही. त्यासाठी हा जुगाड करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही आयडिया कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.